नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण मस्त अशा ह्या शाबूच्या सांडग्याची रेसिपी बघणार आहोत। उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळं आपण उन्हाळा वाळवण्याची रेसिपी आता बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया शाबूचे सांडगे। तर तुम्हाला आवाजावरून कळालंच असेल की ही रेसिपी किती छान असेल आणि अगदी प्रत्येक जण इझिली बनवू शकेल अशी मी रेसिपी ही तुम्हाला सांगणार आहे। चला मग वेळ न घालवता आपण ही सुरुवात करूया रेसिपीला। तर तुम्ही शाबूचे सांडगे बनवताना एकदम परफेक्ट पाण्याचं प्रमाण वापरलं तर शाबूचे सांडगे एकदम मस्त होतात। शाबू त्यातले छान फुलतात आणि तळल्यानंतर तुम्हाला त्याची टेस्ट एकदम मस्त लागते। तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 वाटी शाबू घेतलेले आहेत। तर शाबू आपण स्वच्छ धुवून घ्यायचे, एक 2 ते 3 वेळा। तर तुम्ही ज्या वाटीनं शाबू मोजून घेतले असाल तर त्याच वाटीनं आपल्याला पुढे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे। तर तुम्ही 2 वाटी शाबू घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आपण त्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याच्यामध्ये आता आपण 2 वाट्या शाबू घेतले तर त्याच्यासाठी आपल्याला 6 वाटी याच्यामध्ये पाणी लागणार। तर शाबू भिजवले त्याच्या मानाने थोडंसं मोठं पातेलं घ्या, जेणेकरून शाबू व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजला जाईल, कारण त्याच्यामध्ये आपण किसलेला बटाटा सुद्धा वापरणार आहोत। तर इथे मी 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे। बरोबर जर शाबू 2 वाटी असेल तर आपल्याला पाणी 6 वाटी लागेल। तर हे 6 वाटी पाणी आपण घेतलेलं आहे। तर त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि या पाण्याला छानशी आपण उकळी मारू द्यायची। आणि मोठ्या गॅसवर पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये मग आपण जो रात्रभर भिजवलेला शाबू होता तो याच्यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर परत 3 ते 4 मिनिटं याला आपण मस्त एक उकळी येऊ देऊया बारीक गॅसवरती। चला तर मीठ छान आपण मिक्स करून घेतले। आता 3 ते 4 मिनिटं परत याला एक छानशी उकळी आणून देऊया। तर तुम्ही बघू शकताय 3 ते 4 मिनिटानंतर याची कंडिशन आता अशी आहे। तर या वेळेला आपण जो किसलेला बटाटा आहे त्याची मी साल काढलेली आहेत आणि तो किसलेला बटाटा आहे तर तो आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा। तर मी 2 बटाटे याच्यामध्ये घेतलेले आहेत, तर तुम्ही बटाटे कमी जास्त करू शकता। तर तो बटाट्याचा किस आपण याच्यामध्ये वापरायचा आहे। बटाट्याचा किस नाही वापरला तरी सुद्धा चालेल, पण त्याची पण एक छानशी टेस्ट या शाबूच्या सांडग्यांना येणार। त्यामुळे आपण थोडासा बटाटा म्हणजे 2 बटाटे मी याच्यामध्ये वापरलेले आहेत मीडियम साईजचे। तर छान किस याच्यामध्ये टाकलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तर हे छान मिक्स झाले आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत। तर जिरं सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल। तर मी 1 मोठा चमचा याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। तर हे छान मिक्स करायचं आणि परत एकदा आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे एक 5 मिनिटाकरता। आणि साधारण 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आपलं मस्त असं हे शाबूचे सांडगे आता शाबूचे सांडगे घालण्यासाठी ते जे मिश्रण आहे ते तयार झाले की नाही हे ओळखण्याची अजून एक पद्धत म्हणजे की ते शाबू तुम्ही बघू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसतात। तर ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला आपण समजून जायचं की हे आता तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा, जरी पातळ वाटलं तरी ते आपण ज्यावेळेला सांडग घालण्यासाठी घेऊ त्यावेळेला ते एकदम लेवलमध्ये आलेलं असतं। तर चला आता आपण शाबूचे सांडगे बाहेर आता घालायला जातो। तर मस्तपैकी इथं कागद अंथरलेला आहे, तर त्याच्यावरती आपण पटपट शाबूचे सांडगे आता घालून घ्यायचे। तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार घालू शकता, थोडंसं लहान किंवा थोडंसं मोठं सुद्धा तुम्ही करू शकता। तर या पद्धतीने आपण इथं शाबूचे सांडगे आता पटपट घालून घेत आहेत। आणि उन्हाच्या आधी घातलं तर तो त्रास तुमचा वाचेल, त्यासाठी थोडंसं उन्हाच्या आधी शाबूचे सांडगे तुम्ही घालू शकता किंवा कोणतेही सांडगे असतील तर। चला तर मग याच पद्धतीने आपण आता हे सर्व शाबूचे सांडगे घालून घेणार आहोत। त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं कलरचे सांडगे सुद्धा करणार आहे। म्हणजे आपण हेच मिश्रण थोडंसं वेगळ्या पातेल्यात घ्यायचं आणि त्यात तुम्हाला हवा असलेला कोणताही कलर तुम्ही यूज करू शकता। तर इथं मी ऑरेंज कलर, केशरी कलर वापरलेला आहे आणि त्यानंतर त्याचे सुद्धा सांडगे घातलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर या पद्धतीने आपले मस्त असे शाबूचे सांडगे आता घालून तयार झालेले आहेत। तर याला मस्त असं 2 ते 3 उन्ह द्यायचे आणि त्यानंतर सकाळी एकदा घातल्यानंतर
त्याच दिवशी आपल्याला थोड्याशा एक 3 ते 4 तासानंतर हे सांडगे पलटायचे आहेत, किंवा तुम्ही ते उन्हातून घरात आणून सुद्धा पलटून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी परत उन्हात घातला तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही बघू शकता एक 3 ते 4 तासाचं ऊन लागल्यानंतर हे सांडगे इझिली असे पलटता सुद्धा येतात. तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. तर हे पलटून झाल्यानंतर आपल्याला असंच याला परत एकदा ऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले मस्त असे एकदम कडकडीत हे शाबूचे सांडगे मस्त वाळलेले आहेत. तर आता आपण हे तळून बघूया. तर मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात आता आपण हे सांडगे भाजूया. तर सांडगे तुम्ही उन्हात जितका वेळ छान असतं त्याला ऊन द्याल तितके सांडगे तुमचे एकदम कुरकुरीत होऊन जातील. तर तुम्ही बघू शकता सांडगा किती छान फुललेलं सुद्धा आहे. तर याच पद्धतीने आपण मस्त असे सांडगे तुम्हाला खायचे तेवढे तुम्ही तळू शकता आणि ही रेसिपी एन्जॉय करू शकता. तर चवीला सुद्धा हे सांडगे एकदम भारी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे सांडग्यामध्ये प्रत्येक एक साबुदाणा जो आपण वापरलेला आहे तो मस्त फुगलेला आहे. तर याच पद्धतीने मी हे शाबूचे सांडगे तळून घेतलेले आहेत आणि आता तुम्ही त्याचा आवाज सुद्धा ऐकू शकता की हे शाबूचे सांडगे कसले भारी झालेले आहेत. चला तर मग नक्की ट्राय करा ही रेसिपी. उन्हाळा आहे तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथून पुढे आपण असेच छान छान उन्हाळी वाळवण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.